मी डॉक्टर ताराचंद कराळे, जिल्हा महामंत्री भारतीय जनता पार्टी। आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। प्रथमतः आज या ठिकाणी सर्व जे पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्वांचं मी स्वागत करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो। खरं पाहिलं गेलं तर आजची पत्रकार परिषदेचा विषय आहे पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प आणि त्या संदर्भात जे आता आंदोलन चालू आहे त्याविषयी भारतीय जनता पार्टीची भूमिका काय आहे ते स्पष्ट करण्यासाठी आज आपण पत्रकार परिषद घेतलेली आहे। पुणे नाशिक हायस्पीड प्रकल्प व्हावा का नाही या संदर्भात भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट आहे। पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प व्हावा या संदर्भात सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी आणि आमचे नेते हे सकारात्मक भूमिकेमध्ये आहेत आणि त्यामुळे हा लढा कोणासाठी आपण करतोय हे पाहायचं असेल तर या रेल्वे प्रकल्पामुळे ज्यांच्या आयुष्यामध्ये बदल होणार आहे, ज्यांच्या जीवनामध्ये बदल होणार आहे, असे शेतकरी, कष्टकरी, नोकरदार, विद्यार्थी या सर्व साठी हा लढा आहे आणि त्या लढ्यामध्ये आम्ही समाविष्ट आहोत। आणि यामध्ये सरकारची भूमिका काय आहे ती स्पष्ट करण्यासाठी राज्य सरकारने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि त्यासाठी त्यांनी डॉक्टर अनिल काकोडकर यांची समिती स्थापन केलेली आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही या आंदोलनाच्या नंतर आमची भूमिका अशी राहील की केंद्रामध्ये याचा योग्य आणि तत्परतेने पाठपुरावा करणे आणि हा रेल्वे प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रयत्न करणे। यामध्ये माननीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याबरोबर आमचे नेते मंडळी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, या पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीअण्णा मोहोळ असतील, त्याचबरोबर महेश दादा असतील, प्रदीप दादा असतील, चंद्रकांत दादा असतील, या सर्वांच्या माध्यमातून आपण येणाऱ्या काळामध्ये या विषयाचा पाठपुरावा करणार आहोत। त्याचबरोबर या विषयामध्ये काही जुने या ठिकाणचे काही पदाधिकारी असतील किंवा आपले माजी खासदार असतील, शिवाजीराव आढळराव दादा पाटील यांच्या अनुभवाचाही फायदा आपण येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत। खरं पाहायला गेलं तर हा प्रकल्प केव्हा सुरू झाला तर हा प्रकल्प 1995 पासून सुरू झाला। या प्रकल्पाची थोडीशी माहिती मी देऊ इच्छितो कारण जनतेला किंवा आताच्या नवीन पिढीला माहिती असावी की हा प्रकल्प सुरुवात कसा झाला आणि त्याचा इतिहास काय आहे। 1995 साली स्वर्गीय काँग्रेसचे खासदार कलमाडी साहेब, सुरेशजी कलमाडी साहेब यांनी 1995ला एक समिती नेमली होती आणि त्याच्या माध्यमातून प्रिलिमिनरी इन्कम प्रोफाईल PECP एक सर्वे असतो, या सर्वेच्या माध्यमातून त्यांनी सर्वे केला आणि त्या सर्वेमधून असं आढळलं गेलं की ही रेल्वे फिजिबल नाही, म्हणजे तोट्यामध्ये चालू शकते असं त्यांचं मत होतं। त्यानंतर 2004ला या ठिकाणचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव दादा यांनीही पाठपुरावा केला आणि सेकंड टाइम सर्वे झाला 2009-2010च्या दरम्यान। त्यावेळेसही फिजिबिलिटी चेक केली आणि त्या फिजिबिलिटीमध्ये त्यावेळेच्या UPA सरकारने ही रेल्वे नाकारली। त्यानंतर 2012ला त्यांनी पुन्हा एकदा सर्वे केला, त्या सर्वेमध्ये फिजिबिलिटी त्यांनी तत्वतः मंजुरी दिली, परंतु रेल्वे संकल्पामध्ये त्याचा समावेश केला नाही आणि त्याच्यावर आर्थिक तरतूद झाली नाही। आणि त्यानंतर 2014ला ज्यावेळेस या देशामध्ये सरकार बदललं आणि माननीय नरेंद्रभाई मोदी या देशाचे पंतप्रधान झाले आणि त्या काळामध्ये माननीय सुरेशजी प्रभू रेल्वे मंत्री झाले, त्यावेळेच्या खासदार शिवाजीराव आढळराव दादा यांनी पाठपुरावा केला आणि त्या पाठपुराव्यानंतर 2015-16ला या रेल्वेला मंजुरी मिळाली। त्यानंतर सर्वेक्षण झालं। 2018ला महारेलची स्थापना झाली। महारेलमधून त्यांनी DPR तयार केला आणि त्यानंतर
DPR तयार केल्यानंतर या ठिकाणी भूसंपादनाचं काम 2019-20-21च्या काळामध्ये झालं आणि त्यानंतर 2021ला या ठिकाणचे काही शेतकरी होते, त्यांच्या काही तक्रारी होत्या. आम्ही सर्वजण या ठिकाणचे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यावेळेचे रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांची आणि शेतकऱ्यांची बैठक करून दिली. परंतु त्यानंतर या रेल्वेच्या पाठपुरावा घेण्यासाठी कुणी उपस्थित राहिलं नाही आणि माझं म्हणणं असं आहे की 1995 ते 2026चा जर कार्यकाळ आपण पाहिला असेल तर 1995 ते 2014 पर्यंत जर आपण असा विचार केला तर त्या काळामध्ये काम 0% झालं, परंतु पाठपुरावा त्यावेळेचे नेते चांगले घेत होते. 2014 ते 2019 पर्यंत पाठपुरावा चांगला झाला आणि त्या माध्यमातून रेल्वेचं परवानगी मिळाली आणि त्यावेळेस DPR तयार झाला. त्यानंतर 2019 ते 2026 पर्यंत आपण पाहिलं असेल की आताचे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी पाठपुरावा न केल्यामुळं या रेल्वे प्रकल्पाला ब्रेक लागला गेला. त्यामुळं आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये मला हे सांगायचंय, जर आपण हा कालावधीचा विभागणी केली तर ज्यांनी पाठपुरावा चांगला घेतला, त्याला वेळ दिला, त्यांना यश मिळालं आणि ते रेल्वे प्रकल्पाचं काम गतिमान झालं. आणि तुम्ही पाहिलं असेल की आता 2025ला जानेवारीला जेव्हा पहिल्यांदा डिक्लेअर झालं की ही रेल्वे ह्या ठिकाणी होणार नाही, ती रेल्वे पुणतांबा अहिल्यानगर मार्गे ती नाशिकला जाणार. जानेवारी 2025 ते आजचा दिवस यामध्ये तुम्ही पाहिला असेल की विद्यमान खासदारांनी याचा पाठपुरावा केला नाही. त्यांनी फक्त संसदेत प्रश्न मांडला, परंतु नुसता संसदेत प्रश्न मांडून होत नाही, त्याला प्रशासकीय लेवलला तुमचा पाठपुरावा चांगला असणे गरजेचं आहे. आणि त्यामुळे ज्या वेळेस हा विषय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या जवळ गेला त्यानंतर त्यांनी तुम्ही पाहिलं असेल मागच्या महिन्यामध्ये त्यांनी जे अणुऊर्जा प्रकल्पावर ज्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलंय, जे अध्यक्ष होते असे डॉक्टर अनिल काकोडकर यांची एक समिती नेमली. ती समिती आता कारण त्यांनी सांगितलं की GMRT मुळे हा प्रकल्प होऊ शकत नाही, तर ती समिती याच्यावर काम करणार आहे की नक्कीच ह्या GMRT मुळे हा प्रकल्प होऊ शकतो की नाही होऊ शकत यासाठी ते प्रयत्न करतायत. खरं पाहायला गेलं तर GMRT म्हणजे काय आहे, ही आंतरराष्ट्रीय खगोल निरीक्षण प्रकल्प आहे. यामध्ये त्या परिसरामध्ये रेडिओ सायलेन्स झोन असणं गरजेचं असतं. ज्यावेळेस रेल्वे जाईल त्यामध्ये विद्युत चुंबकीय लहरीमुळे तिथं डिस्टर्बन्स होऊ शकतो, परंतु आता जी समिती आहे ती यामध्ये तज्ज्ञ आहे, ती यामध्ये नक्कीच मार्ग काढेल की याचा प्रभाव किती क्षेत्रावर असेल आणि कुठून रेल्वे गेली तर ते फिजिबिलिटी त्याची चेक करतील. आता तुम्ही पाहिलं असेल चाकण MIDC असेल, राजगुरुनगर असेल किंवा सिन्नर MIDC असेल, या माध्यमातून अनेक लोकांना याचा फायदा होईल. त्यामुळं त्याची फिजिबिलिटी बी ही सक्सेसफुल होईल. त्यामुळं जर योग्य पाठपुरावा केला तर ही रेल्वे नक्कीच प्रत्यक्षात येईल आणि त्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि आमचे सर्व नेते मंडळी याचा पाठपुरावा करतील अशी मी सर्वांना ग्वाही देतो. खरं पाहायला गेलं तर मी डॉक्टर अमोल कोल्हेंची एक पत्रकार परिषद काल त्यांनी एक बाईट दिली होती. ते म्हणत होते की झारीतील शुक्राचार्य कोण आहेत, म्हणजे हा प्रकल्प होऊ नये म्हणून कोण जबाबदार आहे. तर मला तरी असं वाटतं एक सामान्य कार्यकर्ता म्हणून की झारीतील शुक्राचार्य हे डॉक्टर अमोल कोल्हे आहे. कारण त्यांनी जर व्यवस्थित पाठपुरावा केला असता, त्यांच्याकडे जबाबदारी होती, या जनतेने त्यांना निवडून दिलं होतं, दिल्लीला जाऊन त्यांनी काय करावं हे सर्व त्यांना माहिती आहे. परंतु त्यांनी खरं पाहायला गेलं तर त्यांची चित्रपट सृष्टीतील त्यांचा वेळ आणि त्यांनी संसदेत फक्त उपासात्मक काव्यात्मक टीका करून त्यांनी त्यांचा वेळ खर्च केला आणि ज्या प्रशासकीय कामासाठी त्यांनी वेळ द्यायला पाहिजे होता त्यांनी दिला नाही. त्यामुळे मला असं वाटतं की याला सर्वस्वी जबाबदार डॉक्टर अमोल कोल्हे आहेत. कारण माननीय रेल्वे मंत्र्यांना ही रेल्वे घेऊनच जायची होती. जर रेल्वे नसती न्यायची तर त्यांनी दुसऱ्या मार्गाने पण नसती नेली. रेल्वे अस्तित्वात आणायची आहे, परंतु त्याचा मार्ग कोणता असावा यासाठी
तिथले मला वाटते नगरचे नेते जास्त प्रभावी पडले आणि आपले नेते कमी पडले. मग यामध्ये या ठिकाणचे सर्वच नेते याला जबाबदार आहेत असं मला वाटतं. त्यामुळं माझी विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजण ह्या जनतेचा रेटा हा सरकारपर्यंत आपण योग्य मार्गाने प्रशासकीय मार्गाने घेऊन जाऊ असं मला वाटतं. धन्यवाद.